वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं कृषी दिन कार्यक्रम व कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले। हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी विभाग पंचायत समिती हदगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं कृषी दिन कार्यक्रम व कृषी संजीवनी सप्ताह समारंभाचे आयोजन केले गेले होते। या कार्यक्रमात तालुक्याचे कृषी अधिकारी सदाशिव पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते। या कार्यक्रमात कृषी विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली। येणाऱ्या हंगामात काय तयारी करावी याची देखील माहिती यावेळी देण्यात आली। आज जे आपण कृषी संजीवनी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं, काय नेमकं सांगण्यात आलं? आज कैलासवासी श्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त पुढच्या 15 दिवसापासून कृषी संजीवनी सप्ताह सुरू होता। आज त्याचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यासाठी कृषी विभाग, पंचायत समिती, महसूल तसेच शेतकरी बांधव, पत्रकार बांधव सर्वजण उपस्थित होते। आज शेतकऱ्यांना जे कृषी संबंधित ठिबक तुषार असू द्या किंवा शेतकरी फळबाग अशा विविध योजनेबद्दल माहिती देण्यात आली आणि येणाऱ्या हंगामामध्ये काय तयारी करावी या संदर्भात संक्षिप्त स्वरूपात थोडीशी इथं माहिती देण्यात आली होती। दरवर्षी आपण हा कृषी दिन साजरा करतो व कृषी पंधरवडा आपण साजरा करतो। त्यानिमित्त मागच्या 15 दिवसापासून प्रत्येक गावामध्ये गाव बैठका घेऊन शेतकऱ्यांना ग्राम पातळीवर पण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते। आज त्याचा समारोप पंचायत समिती कार्यालयामध्ये कृषी विभाग स्टेट आणि पंचायत समिती कार्यालयामार्फत इथं आयोजित केलं होतं। आज त्याचा समारोप इथं करण्यात आला। सर्व कृषी दिनानिमित्त व श्री नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा व येणारा हंगाम हा सर्वांना चांगला जावो याबाबत मी सर्व शेतकरी बंधूंना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।